नमस्कार दर्शको, न्यूज मराठी 24मध्ये आपले स्वागत आहे। सध्या कोजिमाशी पतपेढीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे। माझ्यासोबत आहेत पतपेढीचे सभासद। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत। तुमचे नाव काय? माझं नाव PL पाटील सर, मुख्याध्यापक श्री गुडाळेश्वर हायस्कूल गुडाळ। आता पतपेढीचे किती वर्ष झाले सभासद आहे तुम्ही? मी गेले 10 वर्ष सभासद आहे। 10 वर्ष झाले सभासद आहे। होय 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 आता पतपेढीची निवडणूक आहे। होय, 7 जानेवारी रोजी मतदान आहे। मतदान आहे, बरोबर। काय सांगाल? पतपेढीच्या बाबतीत मी एवढंच सांगेन, आमचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय जयंत आसगावकर साहेब यांनी या पतपेढीची सत्ता घेतल्यापासून कारभार एवढा पारदर्शक आणि चांगल्या पद्धतीचा चाललेला आहे। यापूर्वी आम्हाला कधीही दिवाळी भेट असेल, लाभांश असेल, काही मिळत नव्हतं, पण सरांच्या हाती सत्ता आल्यानंतर त्या सुकाणू समिती आणि जे संचालक बॉडी होती त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारची वागणूक दिली, भेटवस्तू दिल्या, लाभांश दिल्या आणि जिल्ह्यामध्ये एक अग्रगण्य अतिशय कमी व्याजदरानं आम्हाला त्यांनी निधी उपलब्ध करून दिला। यामध्ये आम्हा सभासदांचं खूप मोठं हित त्यांनी जपलेलं आहे आणि अशाच प्रकारे ही निवडणूक आम्ही आसगावकर सरांच्या मार्गदर्शनाखाली लढत आहोत। 100% आमचे 17च्या 17 उमेदवार भरघोस मतांनी निवडून येणार। त्यासाठी अंगठी हे चिन्ह आम्ही सगळ्या मतदारापर्यंत पोचवलेलं आहे। अंगठीची जीत म्हणजे आमच्या सभासदांचं हित हे आम्ही डोळ्यासमोर ठेवून पुढं जात आहोत। विरोधकांकडून आता तुमच्या कारभारावर म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या कारभारावरती टीका केली जात आहे, याविषयी काय सांगाल? हां, विरोधक हे टीका करणारच, कारण कसं आहे, जे चांगलं आहे त्याच चांगल्यावरती बोललं जाते। परंतु सुज्ञ सभासद आहे, विरोधकांचं सुद्धा जे काही चाललेलं आहे ते सगळ्यांनी जवळून पाहिलेलं आहे। त्यामुळं राजश्री शाहू सत्तारूढ आघाडी ही प्रचंड बहुमताने विजय होणार, हे माझं अगदी ठाम मत आहे। तर आपण या ठिकाणी पाहिलं की काही झाले तरी आमचं मत हे अंगठीलाच असणार आहे आणि या निवडणुकीत राजर्षी शाहू सत्तारूढ आघाडीच विजयी होणार आहे, असा विश्वास येथील सभासदांनी व्यक्त केला आहे। न्यूज मराठी 24साठी कॅमेरामन अवधूत मोरेसह असित बनगे, कोल्हापूर।